राजकारणात दर मिनिटाला काहीतरी नवं घडतंय। बातमी कुणीही दे, पण खरी अपडेट मिळते फक्त राजकीय लाईव्हवर। सांगलीच्या मातीतून पुन्हा एकदा विकासाची नवी रेखा उमटतीये। धुळीत माखलेल्या पायवाटा, शेतकऱ्यांच्या घामानं ओलचिंब झालेली माती आणि दुर्लक्षित गावांच्या डोळ्यातील आशा, या सगळ्यांना जोडणारा एक स्वप्नवत महामार्ग आता आकार घेतोय। शक्तीपीठ महामार्ग, विकासाच्या नव्या युगाची चाहूल। राज्य शासनानं नुकतीच या महामार्गाच्या सुधारित आराखड्याला मंजुरी देताच पश्चिम महाराष्ट्राच्या इतिहासात एक नवं पान उलगडलंय। वर्धा जिल्ह्यातील दिग्रज पासून ते सिंधुदुर्गातील बांदा गोवा सीमेपर्यंत तब्बल 856.76 किलोमीटर लांबीचा महामार्ग म्हणजे केवळ रस्ता नाही, तर तो विकासाची जीवनवाहिनी ठरणार आहे। 13 जिल्हे, 40 तालुके आणि शेकडो गावं जोडणारा हा महामार्ग अनेक नद्या ओलांडत, डोंगर कपारी छेदत, घाटांचं वळण घेत पुढे सरकणार आहे। प्रत्येक पूल, प्रत्येक वळण म्हणजे प्रगतीचा एक टप्पा असेल। सांगली जिल्हा 25 गावांची नवी ओळख। सांगली जिल्ह्यातील वाळवा, कडेगाव आणि खानापूर या तालुक्यांच्या भूमीतून हा महामार्ग जाणार आहे। या जिल्ह्यातील तब्बल 25 गावं आता या महामार्गामुळे नकाशावर ठळकपणे उमटणार आहेत। ऐतवडे खुर्द, कुरळप, कुंडलवाडी, एलूर, इटकरे, NH4 क्रॉस, तुळजापूर, नवेखेड, मसुचीवाडी, दुधोंडी, घोगाव, कुंडल, सागरेश्वर अभयारण्याच्या हद्दीतून कुंभारगाव, देवराष्ट्रे, शिरगाव, भाळवणी, शिळाकभाव, आंबेगाव, नेवरी, हिंगणगडे, नागेवाडी, भाग्यनगर, वाळखड, भिकवडी, बुद्रुक, माहुली आणि भेंडवडे ही गावं आजपर्यंत कदाचित शांत, साधी आणि मागे राहिलेली होती, पण आता तीच गावं उद्याच्या विकासाचं केंद्रबिंदू बनणार आहेत। संघर्षातून मिळालेला मार्ग, या महामार्गाचा प्रवास केवळ कागदावरच नव्हता। शेतकऱ्यांच्या जमिनी, बागायत शेती आणि त्यांच्या भावनांशी निगडीत असलेल्या या प्रकल्पावर अनेक ठिकाणी तीव्र विरोध झाला। सांगली, कोल्हापूरमधील शेतकऱ्यांनी आपल्या हक्कासाठी लढा दिला, आवाज उठवला आणि शेवटी शासनाला माघार घेत आराखडा बदलावा लागला। याच बदलामुळे सातारा जिल्ह्यालाही या महामार्गाचा लाभ मिळणार आहे। हा त्या संघर्षाचा खरा विजय आहे। पश्चिम महाराष्ट्राची नव्यानं मांडणी, कोल्हापूरमधील 73 गावं, सांगलीतील 25, साताऱ्यातील 16, सोलापूरमधील 33 आणि सिंधुदुर्गातील 11 गावं, या सर्वांना जोडणारा हा महामार्ग म्हणजे एक प्रकारे पश्चिम महाराष्ट्राची नव्यानं आखलेली जीवनरेषा आहे। आजपर्यंत महामार्गापासून कोसो दूर असलेली गावं, जिथं विकासाची चाहुली पोहोचलेली नव्हती, तीच गावं आता या महामार्गामुळे थेट विकासाच्या प्रवाहात आणली जाणार आहेत। आशा, स्वप्न आणि भविष्य, हा महामार्ग केवळ गाड्या धावण्यासाठी नाही, तो शेतकऱ्यांच्या उत्पादनाला बाजारपेठ देणार आहे, तरुणांच्या स्वप्नांना नवे मार्ग देणार आहे आणि गावागावात विकासाची नवी पाठ उगवणार आहे। सांगलीच्या मातीतील प्रत्येक कण आता जो म्हणतोय, आम्ही तयार आहोत बदल स्वीकारायला, विकासाला कवटाळायला। शक्तीपीठ महामार्ग हा केवळ रस्ता नाही, तो ग्रामीण महाराष्ट्राच्या भविष्याचा उज्ज्वल महामार्ग आहे। राजकीय घडामोडींचा सर्वात वेगवान अपडेट फक्त इथेच राजकीय लाईव्हवर। आमच्या YouTube चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि रहा राजकारणाच्या रणभूमीवरील थेट नजरेत।